आकाशवाणी मुंबई. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नागरिकांचं वीजबिल शून्यावर आणणारी सौर ऊर्जा योजना लवकरच आणण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा. देशात सेंद्रिय शेतीला चालना देण्याची गरज केंद्रीय सहकार मंत्र्यांकडून व्यक्त. महाराष्ट्राच्या पहिल्या निर्यात प्रोत्साहन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. धनगर समाजासाठीच्या योजना प्रभावीरित्या राबवणार. विदर्भात 5 ठिकाणी आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र उभारण्याचा निर्णय. इस्रायल हमास संघर्षाला मानवतावादी विराम देण्याचं G7 गटाचं आवाहन. आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पुण्यात सुरू असलेल्या सामन्यात इंग्लंडचं नेदरलँड्सपुढं विजयासाठी 340 धावांचं आव्हान. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. सरकार लवकरच एक सौर ऊर्जा योजना आणणार असल्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ते आज मध्य प्रदेशमध्ये गुना इथं भाजपाच्या प्रचारसभेला संबोधित करताना बोलत होते. या योजनेमुळे लोकांचं विजेचं बिल शून्यावर येईल आणि त्याचबरोबर विजेची विक्री करून त्यांना अर्थार्जनही करता येईल असं ते म्हणाले. उज्ज्वला योजनेद्वारे देशातल्या महिलांना धुरापासून मुक्ती मिळाली असून स्वयंपाकाचा गॅस परवडण्याजोगा व्हावा यासाठी पाईपद्वारे LPG गॅस पुरवठा करण्यावर सरकारचं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. यंदाच्या दिवाळीत जनतेनं केवळ स्थानिक उत्पादनांची खरेदी करावी आणि त्याचे सेल्फी काढून नमो ॲपवर अपलोड करावेत असं आवाहन त्यांनी केलं. आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, PM मातृवंदन आणि स्वयंसहाय्यता गटांसाठी तारणविरहित कर्ज या योजनांचा लाभार्थ्यांना मिळालेला लाभ याचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आज मध्य प्रदेशात देवास जिल्ह्यातल्या सानवेर इथं प्रचार सभा घेतली. काँग्रेसनं काहीच केलं नाही असं भाजपा म्हणत आहे, पण लोकांना रोजगार मिळावा म्हणून काँग्रेसनं IIT, IIM आणि रुग्णालयांसारख्या संस्था निर्माण केल्या असं त्या यावेळी म्हणाल्या. याउलट सध्याच्या सरकारमुळं सरकारी नोकऱ्या संपत आहेत, सरकारी कंपन्या उद्योगपतींच्या स्वाधीन केल्या जात आहेत असा आरोप त्यांनी केला. देशात सेंद्रिय शेतीला चालना देण्याची गरज केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केली आहे. ते आज नवी दिल्लीत सहकारी संस्थांद्वारे सेंद्रिय उत्पादनांना प्रोत्साहन देण्याबाबत आयोजित राष्ट्रीय परिषदेत बोलत होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव काळात भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी विविध लक्ष्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी निश्चित केली आहेत. सेंद्रिय शेती हे त्यापैकी एक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. देशात 50% सेंद्रिय शेतीचं उद्दिष्ट गाठण्यासाठी बहुमितीय दृष्टिकोन स्वीकारणं गरजेचं आहे असं ते म्हणाले. कीडनाशकांच्या अतिरिक्त वापराचे विपरीत परिणाम अधोरेखित करत हा वापर कमी करण्याची आणि त्याचवेळी उत्पादन वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. निर्यातीला वेग देण्याच्या दृष्टीनं तयार केलेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या निर्यात प्रोत्साहन धोरणाला आज राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला. हे धोरण 2027-28 पर्यंत राबवलं जाणार असून त्यामुळे राज्यात अंदाजे ₹25,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होईल अशी अपेक्षा आहे. सध्या राज्याची निर्यात $72 अब्ज असून ती $150 अब्ज पर्यंत वाढवणं, निर्यातीभूत सुविधा विकसित करणं तसंच 2030 पर्यंत देशाच्या $1 ट्रिलियन निर्यातीच्या उद्दिष्टात राज्याचा 22% सहभाग साध्य करणं हे या धोरणाचं उद्दिष्ट आहे. धनगर समाजाच्या उन्नतीकरता प्रभावीपणे योजना राबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक शक्ती प्रदत्त समिती नियुक्त करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. विदर्भात 5 ठिकाणी आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र उभारण्याचा तसंच अनुदानित खासगी आयुर्वेद युनानी महाविद्यालयातली अध्यापकांची पदं राज्य निवड मंडळातर्फे भरण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य सरकारनं जाहीर केलेल्या नमो 11 सूत्री कार्यक्रमांचा प्रारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. शासन आपल्या दारी महिला सक्षमीकरण, 1 रुपयात पीक विमा योजना, शिक्षण, आरोग्य, शेतकरी, ऊर्जा, क्रीडा आणि योग कल्याण, दिव्यांग, महिला, मागासवर्गीय घटक अशा सर्व घटकांना न्याय देण्याचं काम या कार्यक्रमातून केलं जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. इस्रायल हमास दरम्यानच्या संघर्षाला मानवतावादी विराम मिळायला हवा असं आवाहन G7 गटाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलं आहे. टोकियो इथं आज G7 गटाची बैठक झाली. जपानचे परराष्ट्रमंत्री कामिकावा योको यांनी आज वार्ताहर परिषदेत या 2 दिवसीय बैठकीचा फलनिष्पत्ती अहवाल जाहीर केला. हमास आणि इतर गटांच्या हल्ल्यांचा तीव्र निषेध करत या संघर्षातल्या ओलिसांची तात्काळ सुटका व्हायला हवी असं G7 गटाची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. गाझापट्टीतलं मानवतावादी संकट रोखण्यासाठी तातडीची कारवाई करायला आणि हा संघर्ष थांबवून मानवतावादी प्रदेशाच्या निर्मितीला आपला पाठिंबा असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. इस्रायल आणि भविष्यातलं पॅलेस्टाईन यांनी आपलं स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवत एकत्र राहणं हाच न्याय आणि चिरस्थायी शांततेचा एकमेव मार्ग आहे. या गोष्टीला G7 गटाच्या मुत्सद्दींनी दुजोरा दिला. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार स्वतःचा बचाव करण्याचा इस्रायलचा अधिकारही बैठकीच्या निवेदनात मान्य करण्यात आला. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज पुण्यात सुरू असलेल्या सामन्यात इंग्लंडनं नेदरलँड्सपुढे विजयासाठी 340 धावांचं आव्हान ठेवलं आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 50 षटकात 9 गडी गमावून 339 धावा केल्या. बेन स्टोक्सनं 108 तर डेव्हिड मलाननं 87 धावा केल्या. क्रिस ओक्सनं 51 धावांचं योगदान दिलं. शेवटची बातमी हाती आली तेव्हा नेदरलँड्सच्या 23 षटकात 4 गडी बाद 90 धावा झाल्या होत्या. पहिले छत्तीसगडी स्वातंत्र्यसैनिक म्हणून ओळखले जाणारे वीर नारायण सिंग यांचा गौरवपूर्ण उल्लेख प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या मन की बात कार्यक्रमात केला होता. वीर नारायण सिंग यांनी छत्तीसगडमधील 1857च्या बंडाचं नेतृत्व केलं होतं. 1856मध्ये भीषण दुष्काळात एका व्यापाऱ्याच्या धान्याचा साठा लुटून गरिबांमध्ये वाटल्याबद्दल ब्रिटिशांनी त्यांना अटक केली होती. पण ते तुरुंगातून निसटले आणि 500 माणसांची फौज तयार केली. ब्रिटिशांनी त्यांना पुन्हा पकडलं आणि 10 डिसेंबर 1857 रोजी रायपूरच्या जयस्तंभ चौकात फाशी दिली. येत्या 6 डिसेंबरला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईतल्या चैत्यभूमीवर लाखो अनुयायी येतील. या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथं आढावा बैठक घेतली. आंबेडकरी अनुयायांची सुरक्षा, रेल्वे प्रवास, आरोग्य तपासणी, मोफत अन्नदान, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदी विविध सोयीसुविधांच्या पूर्वतयारीचा त्यांनी यावेळी आढावा घेतला. मुंबई महानगरपालिका, मुंबई शहर आणि उपनगरचे जिल्हाधिकारी, मुंबई पोलीस, रेल्वे पोलीस यांच्यासह विविध संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. प्रदूषणमुक्त महाराष्ट्रासाठी पर्यावरणपूरक भूमिका घेऊन प्रदूषण वाढणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. मंत्रालयातल्या त्रिमूर्ती प्रांगण इथं प्रदूषणमुक्त दीपावली संकल्प अभियान 2023 अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यावेळी ते बोलत होते. ही दिवाळी सर्वांना आरोग्यदायी आणि आनंदाची जावो अशा शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या. दिवाळीच्या आगमनाची तयारी सर्वत्र जोरात सुरू आहे. उद्या दिवाळीच्या सुरुवातीलाच येणारा सण म्हणजे वसुबारस आहे. या दिवशी वासरासहित गायींची पूजा केली जाते. दिवाळीनिमित्त बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी झाली आहे. रांगोळ्या, पणत्या, कंदील, कपडे, फुले आदींचा बाजार चांगलाच फुलला आहे. दिवाळीत सर्वांनी स्थानिक उत्पादनं खरेदी करण्यावर भर द्यावा असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी मन की बातमधून केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नागरिकांचं वीजबिल शून्यावर आणणारी सौर ऊर्जा योजना लवकरच आणण्याची
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा. देशात सेंद्रिय शेतीला चालना देण्याची गरज केंद्रीय सहकार मंत्र्यांकडून व्यक्त. महाराष्ट्राच्या पहिल्या निर्यात प्रोत्साहन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. धनगर समाजासाठीच्या योजना प्रभावीरित्या राबवणार. विदर्भात 5 ठिकाणी आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र उभारण्याचा निर्णय. इस्रायल हमास संघर्षाला मानवतावादी विराम देण्याचं G7 गटाचं आवाहन. आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पुण्यात सुरू असलेल्या सामन्यात इंग्लंडचं नेदरलँड्स पुढं विजयासाठी 340 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.